सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार आणि जय संविधान. देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच गेल्या 20 जुलैला सर्वसामान्य जनतेचा जो उद्रेक झाला, तो उद्रेक हा जनसामान्यांचा उद्रेक होता. तो उद्रेक कुठल्या नेपाळच्या विद्यार्थ्यांचा आदर्श म्हणून असाही नव्हता, किंवा अफगाणिस्तानाच्या किंवा बांगलादेशच्या क्रांतीचा इतिहासही नव्हता. तर हा होता या देशामध्ये गेल्या 2014 पासून सर्वसामान्य जनतेच्या सुप्त भावनांचा उद्रेक. या ठिकाणी आदरणीय सोनम वांगचुक आणि आदरणीय अभिजित तिपके आणि यांच्यासोबतच्या सर्व तरुण विद्यार्थ्यांचा हा उद्रेक या लोकशाहीला, संविधानाला आणि आम्ही भारताची लोक यांच्या मूलभूत हक्कांना संरक्षित करण्याचा हा उद्रेक होता. संरक्षित करण्यासाठी हा उद्रेक होता. आणि हा उद्रेक केवळ मर्यादित न राहता संपूर्ण देशभर पेटलेला हा बनवा होता. या देशामध्ये 2014 पासून संविधान विरोधी शक्ती अर्थात RSS, मोहन भागवत, मोदी, शहा, महाराष्ट्राचे चाणक्य फडणवीस, ही सर्व मंडळी या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाला बाजूला करून मनुस्मृतीचे, कूटनीतीचे षडयंत्र वापरून या ठिकाणी संविधानाला बाजूला ठेवण्याचं काम गेल्या 2014 पासून या व्यवस्थेने केलेलं होतं. यांनी प्रथम लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून ज्या काही संस्था निर्माण झाल्या, न्यायालय यंत्रणा असेल, कार्यकारी मंडळ असेल, कायदे मंडळ असेल, पत्रकारिता असेल, ह्या 4 लोकशाहीच्या आधारस्तंभांना या मोदी शहाच्या जोडीने संपूर्ण खिळखिळा करून टाकल्या होत्या. त्यासाठी प्रथम त्यांनी लोकशाहीमध्ये विरोधक महत्त्वाचा असतो म्हणून विरोधी राजकीय पक्षाला, प्रमुख असलेल्या काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना, त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या प्रादेशिक राजकीय पक्षांना, विरोधकांना त्यांनी NIच्या माध्यमातून, CBIच्या माध्यमातून, EDच्या माध्यमातून हतबल आणि लाचार करून त्यांना आपलंसं केलं आणि लोकशाहीमधला विरोधी पक्ष अक्षरशः संपवून टाकला. म्हणजे गेल्या 75 वर्षामध्ये या लोकशाहीला आणि संविधानाला आणि संविधानिक मूल्यांना, मानवी हक्काच्या मूल्यांना, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या 4ही मूल्यांना जगाच्या वेशीवर टाकून विषमतेची पेरणी करण्याचं काम या मनुस्मृतीच्या माध्यमातून करण्यासाठी संपूर्ण व्यवस्था पणाला लावली. आणि RSS आणि या संपूर्ण मंडळीनं त्यात यशस्वीपणे वेगाने हालचाल केली आणि आजपर्यंत त्यांना यश आलेलं होतं. परंतु अति तेथे माती या उक्तीप्रमाणे या व्यवस्थेला टक्कर देण्याचं काम, या व्यवस्थेला हादरा देण्याचं काम येथील जेन झी म्हणजेच तरुण विद्यार्थी, युवा पिढीने या ठिकाणी या व्यवस्थेला लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या मूल्यांच्या संरक्षणासाठी ही जी धडक दिली, हा एक प्रकारे या व्यवस्थेला घुटणे टेकायला लावण्याचा हा यशस्वी प्रयत्न झाला. म्हणून या संपूर्ण तरुण युवा पिढीचे आणि विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर असलेले आणि देशामध्ये इतर शहराच्या ठिकाणी रस्त्यावर उतरून व्यवस्थेच्या विरोधामध्ये
तन मन धनाने समर्पित होऊन संघर्ष करणारे या सर्वांना मी एक संविधान विश्लेषक आणि सर्वसामान्य भारतीय संविधाननिष्ठ नागरिक म्हणून या सर्वांना आम्ही भारताचे लोक यांच्यातर्फे यांना मी सॅल्यूट करू इच्छितो. कारण या संविधान विरोधी शक्तीने गेल्या 12 वर्षात संपूर्ण लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम केलेलं आहे. मोदी शहाच्या जोडीने या ठिकाणी करंगळी पकडण्याचं काम केलं लोकशाहीची, आणि करंगळी पकडत मनगट पकडलं आणि मनगटाला पकडत दंडाला हात लावत शेवटी गळ्यापर्यंत पोहोचले आणि गळा दाबण्याचं काम यांनी 2024 पासून सुरुवात केली होती. यांची ही सारी कूटनीती, कपटनीती अमेरिकेत बसून अभिजित दिपके हे पाहत होते. त्यांची संपूर्ण युवा पिढी त्या ठिकाणी निरीक्षण करत होती. एखाद्या शहरामध्ये काय चाललंय हे पाहायचं असेल तर त्या शहरात राहून दिसणार नाही. एखाद्या उंच डोंगराच्या ठिकाणी जायचं आणि त्या डोंगरावरून निरीक्षण करायचं त्या शहराचं की या शहरात काय चाललेलं आहे, तेव्हा ते स्पष्ट जाणवत असते. अगदी याच पद्धतीनं अभिजित दिपके सरांनी अमेरिकेत राहून या देशात काय चाललेलं आहे, मणिपूर प्रकरण कसं घडतं, शेतकऱ्यांचं आंदोलन कसं घडतं, 700च्या वर शहीद होतात, SIRच्या माध्यमातून मतदारांचा हक्क हिरावला जातो, 76 लाख मतदारांचे पश्चिम बंगालमधले हक्क मतदानाचे हिरावून घेतल्या गेल्यावर सुप्रीम कोर्ट म्हणतो की आता पुढल्या वेळेस करा 5 वर्षानंतर. म्हणजे आता आमचा मताचा 76 लाख नागरिकांचा मताचा अधिकार हिरावून घेतला. याच SIRच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुद्धा या ठिकाणी चालू असलेल्या या SIRमध्ये अनेक हजारो मतदारांचे अधिकार या ठिकाणी काढून घेतले जाणार आहेत. म्हणजे लोकशाहीला संपवण्यासाठी, संपूर्ण संविधानाला बाजूला करण्यासाठी, मनुस्मृती लागू करण्यासाठी सेंट्रल विस्टाची निर्मिती करून राष्ट्रपतींना न बोलवता उद्घाटन केलं गेलं. धार्मिक प्रतीक असलेल्या सेंगोलचं प्रतीक त्या ठिकाणी राज्यघटनेच्या ऐवजी वापरलं. या सर्वांचा जेव्हा सारांश रूपाने आपण जेव्हा विचार करू तेव्हा हे लक्षात येतं की ही व्यवस्था हळूहळू 2014 पासून ते आजपर्यंत या 12 वर्षामध्ये या लोकशाहीला, संविधानाला संपवून टाकून मनुस्मृती लागू करण्याचं षडयंत्र यांचं हे आहे हे स्पष्टपणे जाणवलं. आणि म्हणून आदरणीय सोनम वांगचुक असतील, अभिजित दिपके सर असतील आणि त्यांच्यासोबतचे जे काही तरुण पिढी सोबतचे आहे त्या सर्वांनी हे पाहिलं आणि त्यांनी एकच नारा दिला. त्यांनी ओळखलं की या देशातला विरोधक राजकीय पक्ष आपापली दुकानं टिकविण्यासाठी धडपडत आहेत. या विरोधी राजकीय पक्षांना लोकशाहीचं घेणं देणं नाही हे त्यांनी ओळखलं. या विरोधी राजकीय पक्षांना अल्पसंख्याक जरी असले तरी यांना संविधानाचं घेणं देणं नाही, यांना जनतेच्या मूलभूत हक्काचं देणं घेणं नाही, यांना केवळ आणि केवळ राजकीय मताच्या माध्यमातून आपली दुकानं टिकविण्याच्या समाधानासाठी झटणारे होते. हे अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक आणि या तरुण पिढीनं जेनझीनं ओळखलेलं होतं. म्हणून या सर्वांना बाजूला करून केवळ आणि केवळ नीट परीक्षेमध्ये पेपर फुटीच्या उदाहरणाच्या प्रकरणामधून त्यांनी देशातील तरुणांना एकत्र केलं, जंतर मंतरवर केलं. सोनम वांगचुक सरांनी 26 दिवस उपोषण केलं. अभिजित दिपके सरांनी सुद्धा उपोषण केलं, तरुणांना एकत्र केलं. केवळ जंतर मंतरच नव्हे तर प्रत्येक राज्यामध्ये तरुण पिढीला एकत्र येण्याचं आव्हान केलं आणि ती आली. एक उदाहरण देतो. जेव्हा अमेरिकन राज्यक्रांती होत असताना त्या अमेरिकेचा नागरिक जेव्हा आपल्या देशासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सैनिकाच्या खांद्याला खांदा लावून आपल्या घरातल्या खिडकीतून इंग्रज सैन्याच्या वरती गोळ्या झाडत होता शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी, तेव्हा अमेरिका स्वतंत्र झालेली आहे. म्हणजे जगाचा इतिहास आहे. मग ती फ्रेंच राज्यक्रांती असू द्या, रशियन राज्यक्रांती असू द्या, जपानची मेईजी क्रांती असू द्या, अमेरिकन राज्यक्रांती असू द्या, कोणतीही असू द्या, जगात ज्या काही क्रांत्या झाल्या रक्तरंजित, त्या सगळ्या क्रांत्यामध्ये सर्वसामान्य जनता ही त्या व्यवस्थेच्या विरोधात जेव्हा उठते, जेव्हा जागृत होऊन क्रांती करण्यास तत्पर होते, तेव्हा प्रत्येक क्रांती यशस्वी झालेली या ठिकाणी जगाचा इतिहास आपल्याला पाहता येतो. आणि अगदी तेच आपल्या देशामध्ये झालं. पाश्चिमात्यांचा
म्हणजे इंग्रज लोकांचा आणि युरोपियन साम्राज्यांचा, युरोपियन देशांचा एक समज होता, एक गैरसमज होता की भारतामध्ये क्रांती होऊ शकत नाही. हे जे गालबोट आमच्या भारताला लावलेलं होतं, त्या गालबोटाला पुसून टाकण्याचं काम या जैनजीनं केलेलं आहे. कारण सर्वसामान्याचा सर्वसामान्य नागरिक, मी या देशाचा मालक आहे, ही व्यवस्था माझी नोकर आहे, अशा समजून जेव्हा आत्मविश्वासानं जागृत झाली ही तरुण पिढी, विद्यार्थी, तेव्हा यांनी या जंतर मंतरवर जाऊन जे आंदोलन केलं आणि या आंदोलकावर, शांतताप्रिय आंदोलकावर या पोलिसांनी जो लाठीमार केला, त्या लाठीला खिळे ठोकून मारण्यात आलं, लाठीचार्ज करण्यात आला. आजही लोक, विद्यार्थी आमचे जखमी आहेत. हे कशाचं कारण आहे? हे कारण केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटल्याप्रमाणे जागृतीचा अग्नी नेहमी भडकवत ठेवा, हा आदेश जणू आम्ही या विद्यार्थ्यांनी आणि आम्ही पाळलेला आहे. हेच यामधून सिद्ध होतं. आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे सूर्यकांत यांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी या बेकार, बेरोजगार तरुण पिढीला काक्रोच, झुरळ समजून ती याचिका खारिज केल्या गेली आणि त्या एका साध्या ठिणगीमधून या जैनजीचा उदय झाला आणि काक्रोच जनता पार्टी या देशामध्ये निर्माण झाली. ती केवळ आणि केवळ युवा, विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची आहे आणि त्यांनी ही क्रांती या देशामध्ये करून दाखवलेली आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणे ही गोष्ट जरी साधी वाटत असली तरी ही पुढील भावी क्रांतीची बीजपेरणी आहे. संविधान विरोधी शक्तीला, भाजपला, RSSला, मोदी शहांना आणि या चाणक्य नीतीच्या संपूर्ण यंत्रणेला खाली खेचण्याची ही ठिणगी आहे. का म्हणतो एवढं आम्ही? कारण यांनी आजपर्यंत आमच्या देशातील लोकशाहीमधल्या विरोधकांना, म्हणजे काँग्रेस मुक्त भारत असं म्हणण्याऐवजी संविधानिक भाषेमध्ये मी म्हणेन विरोधक मुक्त लोकशाही, विरोधक मुक्त ठोकशाही निर्माण करण्याचं यांचं जे ध्येय होतं ते या ठिकाणी तरुण पिढीनं पराभूत केलेलं आहे. आणि आज ज्या पद्धतीनं आमच्या देशामध्ये, जसे कुठल्याही घटनेला दोन कारणं असतात, एक तात्कालिक कारण आणि दुसरं ऐतिहासिक कारण. ऐतिहासिक कारणाचा जर विचार केला, या जैनजीनं, काक्रोच जनता पार्टीनं जंतर मंतरवर जे आंदोलन केलं त्याची दोन कारणं आहेत. एक ऐतिहासिक कारण जर पाहायचं असेल तर गेल्या 12 वर्षापासूनची या देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील खदखद, उद्विग्नता ही ठासून भरत आलेली होती आणि ओव्हरफ्लो होत आलेली होती. त्यामध्ये 15 लाख रुपये आम्ही तुमच्या खात्यावर टाकून म्हणणारे 15 रुपये न टाकणारे, 2022च्या 15 ऑगस्टपर्यंत, स्वातंत्र्य दिनाच्या 75 वर्षापर्यंत प्रत्येक नागरिक हा, कुटुंब हा पक्क्या घराचा मालक असेल, भाडेकरू एकही राहणार नाही, हे आमिष असेल. 2016 मधली नोटबंदी असेल, ज्या नोटबंदीमुळे काहीही हातामध्ये आलेलं नाही. त्याचप्रमाणे मणिपूरचं प्रकरण असेल, अदानी अंबानीला, नीरव मोदीला, या सगळ्या पळपुट्यांना लाखो करोडो रुपयांची कर्जमाफी असेल, बुडवे म्हणून माफी केली असेल, शेतकऱ्यांचं कर्ज माफ न करता यांनी शेतकऱ्यांना छळलेलं असेल, शेतकऱ्यांच्या 3 कृषी कायद्यांसाठी शेतकऱ्यांना 750च्या वर शेतकऱ्यांना शहीद व्हावं लागलं, हे प्रकरण असेल. त्याचप्रमाणे या देशातील आदिवासी लोक, अल्पसंख्याक लोक यांना अन्यायाच्या, अत्याचाराच्या माध्यमातून यांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा असेल. म्हणजे एकंदरीत 2012 ते आजपर्यंत ज्या काही मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या ज्या काही रक्तरंजित घटना घडल्या, त्या सगळ्यांचा उद्रेक म्हणजे ऐतिहासिक कारण आहे. आणि तात्कालिक कारण काय म्हणता येईल? तात्कालिक कारण हे की नीटच्या पेपर फुटीमुळे 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, हे तात्कालिक कारण झालं.
ह्या एकाच तात्कालिक कारणामुळं हा ऐतिहासिक कारणाचा उद्रेक झाला आणि संपूर्ण जे भाजप मोदी शहा विरोधकांना त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांची भीती त्यांना नाही. त्यांना बाहेर हाकलून वॉकआउट करून घेतल्याच्या नंतर कायदे पारित करायचं त्यांना माहिती आहे. संसदेमध्ये जनतेच्या मताचा अधिकार EVM आणि SIRच्या माध्यमातून त्यांचाही अधिकार हिरावून घेऊन लोकशाही हाकलून देऊन हुकुमशाही ताब्यात घेता येते. हे सगळ्यात त्यांचे मनसुबे होते आणि ते त्यामध्ये यशस्वी झाले. परंतु या तरुण पिढीला त्यांनी समजूनच घेतलेलं नव्हतं. तरुण पिढीला त्यांनी जागृत होणारच नाही अशा पद्धतीनं गृहीत धरल्यामुळं, कारण त्यांना माहीत होतं की धर्म आणि जातीच्या नावावर सर्वसामान्य जनतेमध्ये भांडणे लावली, संघर्ष पेटवला की आपली पोळी भाजता येते. ही त्यांची मनसुबे या विद्यार्थ्यांनी नेस्तनाबूत करून टाकले. हे त्यांनी गृहीतच धरलेलं नव्हतं की या देशामधला तरुण विद्यार्थी युवा पिढी एवढ्या बहुसंख्य पद्धतीने या देशामध्ये उफाळून वर येईल आणि या व्यवस्थेला हादरा देईल आणि आम्हाला घुटणे टेकायला भाग पाडेल, एवढे कल्पना सुद्धा ते करू शकले नाही. आणि ऐनवेळी कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नसल्यामुळं, नियोजन नसल्यामुळं, यांना गृहीत धरल्यामुळं यांना वाटलं 4 लाठीचार्ज केले की हे पळून जातील आणि आपण पुन्हा जसं तसे राहू, या आविर्भावामध्ये राहिले. आणि मग या जेनजीनं, या तरुण पिढीनं या व्यवस्थेला असा हादरा दिला की त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय ते बाहेर पडले नाही. एवढं करून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्याच्या नंतर अवघ्या 24 तासात पुन्हा त्यामध्ये ज्या 3 मागण्या त्यांनी केल्या होत्या, तर एक मागणी अजूनही त्यांची रखडलेली होती. ती मागणी कोणती? की ज्या ज्या विद्यार्थ्यावर खटले दाखल केलेले आहेत त्यांचे खटले मागे घेणे, ज्यांना अटक केलेली त्यांना सोडून देणे, अशा पद्धतीचे 3ऱ्या प्रकारची मागणी त्यांनी परिपूर्ण केली नव्हती. म्हणून 24 तासाच्या नंतर जेनजीने पुन्हा व्यवस्थेला, मोदी शहांना डेडलाईन दिली की येणाऱ्या 24 तासामध्ये तुम्ही दाखल केलेले खटले जर गुन्हे मागे नाही घेतले आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांना जर नाही सोडलं तर पुन्हा 24 तासाच्या नंतर 20 जुलैच्या पेक्षाही महाभयंकर आंदोलन होईल, असं अल्टिमेट दिल्याच्या नंतर अवघ्या 2 तासात जिथे जिथे भाजपाचं राज्य सरकार आहे आणि केंद्र सरकार दिल्लीमधलं, या सगळ्यांना गृह मंत्रालयाने आदेश दिले की या विद्यार्थ्यांना सोडून द्या आणि कुणी मागे घेऊन टाका. आणि ते घेतले गेले. याचा अर्थ काय हो? आमचे छोटे छोटे विरोधी राजकीय पक्ष, वंचित बहुजन आघाडी असेल, उद्धव ठाकरेंची उभाटा असेल, राज ठाकरेंची मनसे असेल, किंवा शरद पवारांची काँग्रेस असेल, किंवा राष्ट्रीय काँग्रेस असेल, हे जे छोटे छोटे मोठे जे राजकीय पक्ष आहेत, विरोधक, यांनी कितीही आजपर्यंत दिल्लीमध्ये, विविध राज्यांमध्ये या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये अनेक मोर्चे काढले, अनेक आंदोलनं केली, RSSच्या मुख्यालयावर मोर्चे काढले, परंतु यश यांना आजपर्यंत आलेलं नव्हतं या गेल्या 12 वर्षात. परंतु या युवा पिढीने, या जेनझीने संपूर्ण विरोधकांचीही सहकार्याची अपेक्षा केली नाही. स्वतःच्या बळावर, स्वतःच्या मनगटाच्या बळावर एकत्र आले आणि या व्यवस्थेला हादरा देऊन आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या. म्हणून या देशामध्ये क्रांती होऊ शकते हे नेपाळनंतर, बांगलादेशनंतर भारतामध्ये सुद्धा या युरोपियन साम्राज्यांना दाखवून दिलेलं आहे की भारत देशामध्ये सुद्धा सर्वसामान्य जनता, युवा पिढी क्रांती करू शकते व्यवस्थेच्या विरोधात जाऊन. हे दाखवून दिलं. आणि खरोखरच मी अंधश्रद्धा मानत नाही, परंतु एक मनोमन आलं म्हणून सांगतो, जर कदाचित या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, ही सगळी महापुरुष मंडळी जर कधी वरून पाहत असतील तर या तरुण विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. ही माझी अंधश्रद्धा आहे, मी मानतही नाही, परंतु कल्पना करून सांगितली की या तरुण विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आम्ही भारताचे लोक म्हणून खंबीरपणे यांच्या पाठीशी उभं राहणं भाग आहे. आणि त्याशिवाय आपल्याला देशात क्रांती होणार नाही. ज्या पद्धतीनं धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेण्यासाठी, व्यवस्थेला हादरा देण्यासाठी या युवा पिढीने संघर्ष केला,
जंतर मंतरवर. अगदी त्याच पद्धतीनं एक शेवटचा लढा आम्हाला यांच्यासोबत लढायचा आहे, यांच्यासोबत राहून लढायचा आहे. आणि तो लढा म्हणजे या संविधान विरोधी शक्तीचा ज्यामध्ये आत्मा आहे, स्पिरिट ज्यांच्यामध्ये आहे, या संपूर्ण भाजपाचा स्पिरिट ज्यामध्ये आहे, जीव आहे, प्राण आहे, ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. या EVMला संपूर्ण जगाने हद्दपार केलेला असताना या EVMच्या बळावरच यांनी विविध राज्यामध्ये आपली राज्य सरकार निर्माण केली. ईडीच्या, NIच्या, CBIच्या मदतीनं यांनी फोडा आणि झोडा आणि राज्य करा अशा पद्धतीचं इंग्रजांच्या अवलादीचं मूलमंत्र वापरून यांनी येथील विरोधकांना संपवलं, जनतेला गुलाम केलं आणि याच माध्यमातून त्यांनी या देशामध्ये व्यवस्थितपणे गुलाम बनवण्यासाठी व्यवस्थित काम करत आहे. अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये यांचा जीव या EVMमध्ये आहे. या EVMला 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच कुठल्याही प्रकारे रस्त्यावरची लढाई असेल, न्यायालयीन लढाई असेल, प्रशासकीय न्यायाधिकरणाची लढाई असेल किंवा कुठल्याही वाटेल त्या टोकाला जाऊन तो संघर्ष असेल, ते आंदोलन असेल, त्याची तयारी आम्हाला ठेवावी लागणार आहे. केवळ आणि केवळ या तरुण विद्यार्थी युवा पिढीच्या सोबत राहून या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला या देशातून कायमचं हद्दपार करून आमच्या मताचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी बाबासाहेबांचा आदेश ज्या पद्धतीने ते सांगतात की तुमच्या मताचा अधिकार हा तुमच्या प्राणापेक्षाही मोलाचा आहे आणि तो जपण्याचं आणि संरक्षण करण्याचं कर्तव्य तुमचं आहे, हे जेव्हा बाबासाहेब सांगतात तेव्हा त्या आमच्या मताचा अधिकार हा कुठल्या पैशामध्ये, कुठल्या उपकारामध्ये न मोजता आमच्या प्राणापेक्षाही मोलाचा आहे. या पद्धतीनं बाबासाहेबांनी आम्हाला सांगितल्यामुळं या मताच्या संरक्षणासाठी आम्ही भारताचे लोक स्वतःप्रत अधिनियमित आणि अंगीकृत करून हे संविधान, त्या संविधानातील सर्वात मूलभूत हक्काचा अधिकार जो मताचा आहे, त्या मताचा अधिकार आम्ही या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला 2029 पूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी कधीही आम्ही तिला थांबू देणार नाही, कधीही आम्ही त्याला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं दृढ संकल्प आपल्याला करणं भाग आहे. शेवटचं संपूर्ण सर्वसामान्य भारतीय जनतेच्या, युवा पिढीच्या, विद्यार्थिनीच्या, महिलांच्या, माझ्या माता भगिनींच्या हृदयाशी आणि त्यांच्या चरणाशी स्पर्श करून मी दृढ संकल्प सांगतो की आपल्याला हा दृढ संकल्प करावा लागेल की काहीही जरी झालं तरी सर्वात मोठा आणि प्रथम उपाय जर मला करायचा असेल तर तो म्हणजे या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला आमच्या देशाच्या लोकसभेच्या किंवा इतर कोणत्याही निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाद करणे आणि बॅलेट पेपरवरच मतदान घेणे हा मुख्य निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला घेराव घालणे असेल किंवा रस्त्यावरची लढाई असेल, त्यांना त्यावर भाग पाडणे आणि या EVMला बाद करून मतपत्रिकेवरच मतदान घेणे हाच एकमेव दृढ संकल्प आपण करूया. ही जेन झी सोबत, तरुण युवा पिढीसोबत केवळ महाराष्ट्रच नव्हे संपूर्ण देशातील तरुणांनी या एकाच शेवटच्या संघर्षासाठी आपल्याला तन मन धनाने समर्पित व्हायचंय. एवढाच आपण या ठिकाणी या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सारांश आपण समजून घ्यायचा आहे आणि त्या सारांशाला, त्या अर्थाला आपल्याला एकमेकाच्या सहकार्याने या तरुण विद्यार्थ्यांच्या सोबत राहून या क्रांतीला पुन्हा एकदा रणशिंग क्रांतीचे फुंकावे लागतील आणि त्या रणशिंग फुंकलेल्या त्या आवाजानेच, व्हायब्रेशनने ही EVM मशीन कायमची आपल्या देशातून गेली पाहिजे. एवढाच आपल्याला मी या ठिकाणी संदेश देतो आणि मी स्वतः या जेन झी सोबत कायमस्वरूपी यांच्या सोबत राहून या EVMला हटविण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेल आणि त्या ठिकाणी लढेन. हाच माझा संदेश आपल्याला देतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम, नमस्कार.